नमस्कार मंडळींनो, आजच्या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत असा. थंबनेलवरून तुमका समजताच असताना किंवा टायटलवरून तर समजताच असताना ना. तर मंडळींनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा. आम्ही आता चाललो कोल्हापूर, त्यानंतर पुणे आणि नंतर सांगताय. चला मयुरी, खूप लांब जातोय, खूप लांब जात आहे. 7 समुद्र पार. आयुष्यातला पहिल्यांदा एवढा लांब जातलाय, त्याच्यामुळे थोडं चला ओके. व्हिडिओ भारी होतील, मजा येतील. आता जरा थंडी आहे, अंधार पण आहे. सकाळचे 6:30 वाजले. सकाळचे 6:30 वाजले आहेत. चला, मी नाही जात आहे. तर मंडळींनो घराकडनं निघालंय. जरा थंडी होती, त्यानंतर गाडी आणून बावाशीच्या पार्किंगमध्ये लावलं. तर त्याची गाडी घेऊन आम्ही निघालो कोल्हापुरात. कारण आमचं रूट असा की कोल्हापूर नंतर दुसऱ्या ठिकाणी जातलो. तर तुमका सांगतंय. तर आपल्यासोबत संदेश राणे म्हणजे ऋतू इलेक्ट्रॉनिकचे मालक असत, आणि सिंधुदुर्गात ना आम्ही दोघेच जण असो जे आता आम्ही चाललो. तुमका व्हिडिओत पुढे समजताना. तर भावाशीन ह्या भरपूर गेल्यान, काय सेल भरपूर गेल्यान, त्यामुळे आमका घेऊन चालले. त्यामुळे आमका काहीतरी नेतो म्हणलं. तर तुम्ही कोल्हापुरात यावं म्हणून सांगितलं. आम्ही आता कोल्हापुरात चाललो. तर मंडळींना थोडीशी शॉपिंग करूची आहे. त्याच्यासाठी आता ना कोल्हापूरमध्ये पोचलो होतो. डीमार्टला येईल, जरा बारीक काय घ्यायचा. कपड्याचे साबण आणि सर्फ एक्सेल विर एक्सेल सगळा घेऊन आम्ही चाललो धोबी पछाड करू. तर मंडळी आता ही बघा, एक बॅग खरेदी केलं. कारण जरा ते हातात वडूची आपल्या आता जमाची नाही, म्हणून मग ही एक घेतलं. त्याच्यावरचे बॅगे असतात माझ्याकडे. म्हटलं एक घेऊन टाकूया, टेन्शन नाही. आता काय घ्यायचं तुका? जॅकेट बघता, थंडी बिंडी असली तर तिकडे थंडी असते. तर मंडळी आता आपली ना पुण्यात जाऊसाठीची गाडी लागलेली आहे बघा. 30 मेंबर असत. 30 होय ना रे? होय 30 मेंबर असत. आणि आता सगळे गाड्या भरून पुण्यात जातलो. पुण्यात तर मंडळी आपल्यासोबत हे सगळेजण असत. आणि आता आपण जेवसाठी बसलो. तर ह्या सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही गाडीत बसतलो आणि निघतलो. आवाज थोडं कमी येत असतो ना, पण जरा आता समजून घ्या. नंतर वाढलो काय मग बघूया. हे बघा, ही आपली गाडी असा. आता इकडनं आपल्या जाऊचा पुण्या. मस्त जेवण वगैरे झालं आमचा, आणि पुण्यात जाऊसाठी आता सगळे रेडी झाले. गणपती बाप्पा, चला. जाताना सगळे एकटे जातात, येताना पण एकटे जेवा. मंडळींनो आम्ही अजून पुण्यात पोचाक नाही. ह्याच्या अगोदर पुण्यात पोचायचा होता, पण ट्रॅफिक एवढा ना की आम्ही वाटत नाही अजून 3 तास तरी पोचाव. आणि मग अचानक आमका इकडेच जेवण मागवायचं लागलं गाडीत. केवढा ट्रॅफिक आता बघा. कसं पोचायचं आता? नाही तर काय मेलच ती. असं असतं काय? कशुंबर बिर्याणी रस्सो सगळ्या जेवतात. आणि एका ना आता एका जेवचा नाही, कारण दुपारचाच लय झाला. आता आमची घाई गडबड होती, त्याच्यासाठी आम्ही गाडीत मागवलेला जेवण. कारण
वाजले 8 आणि आमका पोचायचा होता 8च्या आधी. अजून 60 किलोमीटर जाऊ. 60. पाच मिनिटं सुद्धा लेट होता. गावडी ना गावडे आमच्या साहेबाला फोन आला. काय त्याला म्हणलं काय साऊंड जातं म्हणतो जर पोचलाही फोन करू द्यायचा. येऊ काय विचारत होती एअरपोर्ट होती. काय करणार भेटायला आपल्याला पुण्याला जाण्याचं म्हणतो इथं काय चाललं. कसलं मंदिर आहे? कसलं मंदिर आहे? कसं रे म्हणताना पुण्यातले कोण बघत असतात तर मला सांगा कमेंट मध्ये की कोणता मंदिर होता. आता आम्ही नाही घाईच म्हणजे आमच्या हातात कायच नाही, ड्रायव्हरच्या हातात सगळं. आता जरा जोरात बोल. ए चार्जर कुठे आहे रे? चार्जर घेतो कोणाचा आहे तू? पटापट आवरा. आवरा पटापटा. गाडी थांबली. वेळेत पोहोचतो म्हणजे एवढं काही पॅनिक होण्याची गरज नाही. म्हणजे आता किती 8:30 झालेत. गाडी थांबली की उड्या मारायच्या डायरेक्ट एअरपोर्ट. डायरेक्ट बुतूर. थांबायचाच नाही. थांबलो तो राहुलो. कोणाचे पासपोर्ट ते सगळे वरती काढून ठेवा. पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड. ओके, लगेच चेक होणार. तुम्ही शान नाही सर. पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे आपण आता. पुन्हा एंटर केलं आपण. आता शिरवळ MIDC लागली आपली. शिरवळ बी पास झालेलं आहे. ओके. सगळ्यांनी वॉर्मअप करून घ्या. वॉर्मअप करून घ्या. गाडी थांबली की उड्या मारायचे पटापट. चार्जर कुठं आहे? तोच आहे. पुण्याचं ट्रॅफिक आज आमका फसवता वाटतं. तर मंडळींनो बघा अजून आम्ही पुण्यात असाव. तिकडे काहीतरी लाव आणि वाजले किती आहेत माहिती आहेत? हे बघा किती 10 वाजल्यात. 11ची फ्लाईट असा. काय वाटतं ही व्हिडिओ जो आता म्हणजे ज्या मिनिटात तुम्ही बघतास त्या मिनिटात तुम्ही आता लगेच थांबून कमेंट करा की आता आम्ही आतमध्ये जाऊ शकतो की नाही. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा लवकर. आधी जावा, व्हिडिओ पॉज करा आणि आधी कमेंट करा. त्यानंतर पुढची व्हिडिओ बघा. पुढे काय होतं तर आमका पण माहिती नाही. आत्ता ह्या क्षणात आणि तुम्ही पण नंतर बघा. आधी कमेंट करा. तोपर्यंत पुन्हा तरी बघा. पुन्हा खरेदीसाठी सगळं जरा असं कपडे फपडे शूज फूज सगळं इकडे भेटतं. पण तर कसं झालं माहिती आहे आता आम्ही बघू शकत नाही कसं तर आम्ही टेन्शनमध्ये असावं. एअरपोर्टवरती घेतलं की नाही ते आणि पुढे ट्रॅफिक काय थांबणं यात नाही. नावच घेणं नाही आमका पुढे सोडूचा. चुकलो. किती मिनिटं दाखवतात आता? वाढली. अरे तू पुढे तरी जाऊन बस जा ड्रायव्हर बरोबर. 10:25 झालेली ते 10:30 झाली. बरं 5 मिनिटं वाढली. 5 कमी होऊन 5 परत वाढली. 5 वाढली. पोचलो विमानतळावरती पोचलो. चला. ए बॅग घ्या आपल्या चला. आणि ती लगेज पत्रावर देणार. सगळ्यांची घाई गडबड झाली आता कारण चला चला. नशीब आतमध्ये सगळेजण पोचलो आतमध्ये. ओ पोचलो. सगळे ना. तर मंडळींनो ना काय झालं माहिती आहे आमची 11:10ची फ्लाईट होती ती मिस झाली. 30 जण इकडेच राहिले आता. तर ती तिकीट आता गेली. तर दुसऱ्या फ्लाईटची आता तिकीट काढूचा चालला. आता बघूया काय करतात.
लेट झाला सगळा आणि सगळेच लोचा झाले. एअरपोर्टवरती तर इलो, पण आता यांना पाठी कसा जायचा, तर काहीतरी करूचा जुगाड चालला, बघूया काय म्हणतात. जाऊया ना. चला ग्रुपवर पाठवा सगळेजण आपले आपले. तर मंडळीनं झाला काय माहिती आपला सगळा लेट होत गेला. ट्रॅफिकमुळे आम्ही लेट इलो आणि त्याच्यानंतर इकडे खूप रिक्वेस्ट करून झाली, पण काय आतमध्ये घेईनच. तर आता सगळ्यांनी ठरवलं की आपल्या काय पण करून जाऊचाच आहे. तर चालू आता सगळे पैसे चेंज करून घेतात. तर बघा आता उद्या सकाळची फ्लाईट असा 6:30 वाजता. तर 6:30 वाजता आम्ही निघतो. तोपर्यंत थांबायचं आमचा आता, कारण तोपर्यंत कॅश चेंज करून इंडियन नोट नोटी आहे ये 20 बघितलं मी किती दिलंय नोटी आणि किती देतात बघा आमका 6 परत. 7 इस पे किधर लिखा हुआ है? 9 हे कितीचे आहे? 2 चाहिए 2 ये एक वाला हे एक एक. ये 2 है ठीक है. ये 4 5 6 7 8 9 और ये 10 ठीक है. ये कितना हो गया? ये 300 320 20 और 330 ठीक है. समजले ना? ते बघूया देतील ते घ्यायचे. नाही झाले बरोबर म्हणून सांगायचं. चल बरोबर झाले. माझे व्हिडिओ इकडे बॅग चेक केले जातात आणि माझ्या बॅगेत ना पावडर होते. पावडरचं डब्बो तो काढूक लावल्याने. म्हणजे काय बोलणार सांगा. आणि ह्याच्यात टाकूक लावले नाही पण असं. चला पावडर आता मी त्यात टाकलेली आहे. ते बॅग घेऊच्या. तर मंडळी आपलं बोर्डिंग पास मिळालेलो आणि आता आपण आतमध्ये एंटर करतलो. तर आपल्याला आता कसा जाऊचा? आता आपण इथून जाणार बँकॉकमध्ये गेल्यानंतर आपण गेल्यानंतर तिथे बाहेर लंच करणार आहे. त्यानंतर ट्रॅव्हल करून आपण हॉटेलवर जाणार. हॉटेलवर थोडं रिलॅक्सेशन होणार. त्यानंतर इव्हिनिंगला आपण अलकदार शो म्हणून असतो, तर तो शो बघण्यासाठी कोणीतरी जाणार आहे. त्यानंतर पुढे मग फुल एन्जॉय. ओके, म्हणजे आजचा दिवस मजा येते. मजा. फक्त सकाळी कोणचा तोंड बघून इलं होता जरा असो. जा काय घडता तर चांगल्यासाठी घडता. तर आपण आता उद्या जो आपला प्रवास असा, म्हणजे आता ह्याच्यानंतरचा जो प्रवास असा तो आपण एन्जॉय करूया. आणि तिकडचे जे काही 4 दिवस असत ते आपण एन्जॉय करतलो. मजा येते सगळ्यांसोबत. ओके मंडळीने एवढी विटंबना झालेली आहे ना. 4 वाजल्यात आणि आम्ही असे तसे फिरतो. 6:30ची फ्लाईट असा आणि येण्यासारखे फिरतो. कोणी ज्यांना कोणी आमच्या सकाळीच तोंड दाखवल्या ना बहिणीवाऱ्यान, त्यांना आमची जिंदगी झंड करून टाकला ना आजच्या दिवसात. खरंच फ्लाईट चुकली. तो बसवालो गावलो तो सुद्धा काय गाडी पळवत नव्हतो. आमका 2 वाजता निघालो ते आम्ही पोचलो किती वाजता? 10-10:30 वाजता. आणि त्या भानगडीत आमची फ्लाईट म्हणजे आमच्या पुढ्यात ना गेली. पुढ्यात ना हळहळ करीत. लय वाईट वाटलं आमका. एका फ्लाईटमुळे काय अवस्था झाली ती बघा. म्हणजे 15,000ची तिकीट काढून सुद्धा खालती बसायचं लागतं. 2 नाही 3 लाख. 3 लाख गेले आणि परत 3 लाख घालूचे लागले. आता कसं वाटलं माहिती आहे की जेव्हा ना लहान असताना जनरल तिकीट काढून ट्रेनची आणि काहीतरी प्लॅटफॉर्मवरती जाऊन सीट भेटावं म्हणून नंबर लावायचे, लाईन लावायचे आणि लाईनीतनं जाऊन सीट अडवायची, तसं वाटायला लागला आता. आणि सगळ्यात अनुभव भारी कसं काय सांगा. कारण पहिल्यांदाच विमानात बसतलं, पहिल्यांदाच बाहेर जातलं आणि ह्या सगळा बघूचा लागला मला. आणि बरेच जण असत जे पहिल्याच जातात, तर त्यांना या सगळं आता फेस करूचा लागला. काय करणार, वेळेचं महत्त्व हव्या. समजला ना. जर वेळेत पोचला असतो
तर हे सगळे गोष्टी आमकां फेस करूचे लागले नसते. पण आम्ही वेळेत पोचलो नाही म्हणजे ट्रॅफिकच एवढा होता की जर 8-9 तास जर कोल्हापुरातनं पुण्यात येऊ लागतात तर मग काहीच करू शकता ना ड्रायव्हरसुद्धा आणि आम्हीसुद्धा काय बोलू शकत नाही. आता जातालो आतमध्ये तुमका 2-4 विमानं असली तर हे दाखवतंय आणि गप जाऊन झोपतले. ओके चला. पहिल्यांदर मंडळींनो पहिल्यांदर चाललोय इंडियाच्या बाहेर तो सुद्धा. माझी कुठची आहे मंडळींनो फक्त ह्या ना रील्स मध्ये बघत होतोय. आज मग पातीवर बसवले नाही बाबा. लय गर्दी अरे. कृपया ध्यान दें के बाद आपको जानकारी देंगे यदि आप मेरी सहायता एक 300 रुपये आपले वडापाव मागव नाही रे. आमच्या असत सगळे झोपले इले कॅशू इले 200 रुपयाचे कॅशू. बोला दया बोल. पाकिट अख्खा पाकिट येतात 200 ग्रॅमला. उकडे घरचे तर निवडूचे लागतील. डबो टाकून होतो ना डबो ऐकून झाला घराकडे घेऊन डबे लावले अंडी आला लसूण पेस्ट बनवतो. पिळून काय करतं कॉलगेट ती याच्यात आपल्याकडे किती येते म्हणजे सकाळ झाली म्हणून चहा मागवलो. चहा कशी येते दोन चालू अख्ख्या इंडियात नाही गावाची चहा. बरं नसल्यावर काढो असतात. काढो पितात ना काढो. खोकलो बिकलो झाल्यावर भारी 200 रुपयाचो काढो. हॅट इंडिया येता नाही असली चहा. टाकू खिडकी नाही उघडी म्हणून मला पिऊची लागतात. ढगांच्या वरती हा समजला काय. ढगांच्या वरती काय करतोय वरती खालती काय करतोय असं हा पागल सर. पॅराशूट नाही माझ्याकडे. काहीतरी करत राहू नको येड्यासारख्या. किती उंचा असं बघ आधी. घाबरवतं का मागा.
मंडळीनं बघा ना कसं सगळं लाईनीत एकदम लाईनीत. एकदम व्यवस्थित. भारीच दिसतंय यार. पोचलो हा गावाल्यानू बँकॉकला. काळजी घ्या सगळ्यांनी, आम्ही काळजी घेतो, काय टेन्शन घेऊ नको अजिबात. तर मंडळी आता आपण बँकॉकला पोचलो. इकडचं आता काय समजत नाही, सगळं इंग्लिशचं आणि आपले वांदे असत. पण इकडे आता नेट नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सिम कार्ड घ्यायचा. तर सिम कार्ड घेऊसाठी काय तर करतात, आपल्या काय त्यातलं समजत नाही. आपण लांब राहायचा 4 हात. हां माझं पासपोर्ट विसरलं गे काय विमानात. चला मंडळीनो, आता आम्ही रूमवरती जातलो, जरा आराम करतलो, फ्रेश होतलो. आता पुढची व्हिडिओ बघत राहा, मजा येतली. 3-4 दिवस 4-5 दिवस जे काय असतील ते व्हिडिओ सगळे बघा, सगळे स्किप न करता. चला टाटा बाय बाय. हे बघा आता ह्या घेऊचा लागला आमका सिम कार्ड. इंडियन करन्सी प्रमाणे याची 1256 रुपये फक्त 5 दिवसासाठी. 399 भात. चला टाटा. एअरपोर्ट बघून घ्या यांचं, पण काय समजत नाही लिवलेला.